ठेवला जाईल याचा विचार हा आपण सर्वांनी केला पाहिजे। दादा तुम्ही जो सीआयडी तपास झाला पाहिजे अशोक खरात प्रकरणात म्हणताय, जादू टोण्याबद्दल हे बोलताय की महिला लैंगिक अत्याचाराचं प्रकरण पण सीआयडी कडे आलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कोण? जो खरातचा तपास सीआयडी कडे आला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, तो जादू टोण्याचं प्रकरण आलं पाहिजे की लैंगिक अत्याचाराचं देखील प्रकरण आहे? हे बघा, माझं एवढं मत आहे की दादांच्या ॲक्सिडेंटशी आणि ते जे काय खरात बोंधूबाबा आहे याचा कुठेतरी संबंध दिसतोय। अजितदादांचं एन्क्वायरी करत असताना आता ह्यांना जबाबदारी दिली ना सीआयडीला, संत गतीने तुम्ही काम करता, जरा स्पीड वाढवा, आणि मग दादांचं ॲक्सिडेंटचं आणि खराताचं कुठेतरी संबंध या ठिकाणी दिसत आहेत, म्हणून मग खराताचा विषय सुद्धा तुम्ही या तपासामध्ये घ्यावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करतोय। पण खराताचा मुद्दा एवढाच झाला आहे की नेत्यांचे जे व्हिडिओ आहेत पूजा करताना अंगठा कापून, करंगी कापून, रक्त बाहुलीवर टाकताना, हे व्हिडिओ मात्र काही नेत्यांनी स्वतःकडे ठेवलेत ब्लॅकमेल करण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून, आणि सामान्य महिलांचे व्हिडिओ मात्र तुम्ही पब्लिकली तिथं प्रसिद्ध करून टाकता। अरे हा कशाला तुम्ही असा भेदभाव त्या ठिकाणी करताय? खरं काय लोकांसमोर तिथं आलं पाहिजे, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी येणार नाही। म्हणजे बोंधूबाबा हा असा आहे खरा की 10 वर्षात 2000 कोटीची प्रॉपर्टी केली, म्हणजे आता तुम्हीच तुमचा विषय घ्या की तुमची प्रॉपर्टी 10 वर्षात 2000 कोटीची होऊ शकते का? त्यामुळे कुठे ना कुठेतरी या बोंधूबाबाला सरकारी वर्धात असल्यामुळे एवढा मोठा पैसा हा कमवू शकला, आणि कुठे ना कुठेतरी काही नेत्यांना वाचवलं जातं। राज्य सरकारनं VSR कंपनीला दिलेले, तुम्ही असाही उल्लेख केला की काही नेते बारामतीमध्ये आलेले होते, काही नेत्यांच्या चेहऱ्यावरती हसू पाहायला मिळालं, ते नाटक करत होते। दादांच्या अपघातानंतर हे पैसे जे आहेत ते VSR कंपनीला मिळावे म्हणून हे नेत्यांनी पाठपुरावा केला का? नाही, या खोलात अजून मी काय गेलेलो नाही, मी नाटक